नमस्कार सर्वांना. आज आपण शुभयोग आणि फायनान्शियल ग्रोथ या विषयावर थोडं डिस्कस करूया. ज्योतिषशास्त्रात आपण नेहमी ऐकतो की कुंडलीमध्ये लक्ष्मी योग, गजकेसरी योग, विष्णू लक्ष्मी योग असे शुभ योग असतील तर वेल्थ, सक्सेस, लक्झरी आणि फायनान्शियल स्टेबिलिटी मिळते. पण ॲक्च्युअल लाईफमध्ये अनेक वेळा दिसतं की योग असूनही एक्सपेक्टेड रिझल्ट्स मिळत नाहीत. मग असा प्रश्न पडतो, जर योग आहे तर आउटपुट का दिसत नाहीत? कारण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये फक्त योग प्रेझेन्स पुरेसा नसतो. योगची स्ट्रेंथ आणि ॲक्टिवेशन पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. उदाहरणार्थ चंद्रमंगळ युती ही लक्ष्मी योग म्हणून ओळखली जाते. गुरुचंद्र युती म्हणजे गजकेसरी योग आणि बुध शुक्र युती ही प्रॉस्पॅरिटी आणि कम्फर्ट देणारी कॉम्बिनेशन मानली जाते. पण इथे फक्त कॉम्बिनेशन बघून कंक्लुजन काढत नाहीत. हे ग्रह कोणत्या हाऊसमध्ये आहेत, कोणत्या साईनमध्ये आहेत, कोणत्या नक्षत्रामध्ये आहेत, ग्रहांची कंडिशन काय आहे, डिग्निटी कशी आहे, हे कम्प्लीट ॲनालिसिसमध्ये बघावं लागतं. काही वेळा योग असतो पण ग्रह वीक, ॲफ्लिक्टेड किंवा इनॅक्टिव्ह असतात. काही वेळा चलित चार्टमध्ये शिफ्ट दिसते. काही वेळा शुभयोगांवर इतर ग्रहांचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येतो आणि एक्सपेक्टेड लेवलचं रिझल्ट मिळत नाही. त्याचबरोबर एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे दशा आणि टायमिंग. कारण कुंडलीमध्ये पोटेन्शियल असलं तरी त्या ग्रहांची दशा योग्य फेजमध्ये आली तरच ॲक्च्युअल ग्रोथ दिसते. नाहीतर अपॉर्च्युनिटीज असूनही आउटकम कमी मिळू शकतो. म्हणून मी नेहमी एक लाईन सांगते, एव्हरी गुड योगा डज नॉट गॅरंटी सक्सेस. इट नीड्स राईट प्लेसमेंट, राईट टायमिंग अँड राईट ॲक्टिवेशन. ज्योतिषशास्त्रात फक्त योग शोधणे इम्पॉर्टंट नाही, तर योग कधी ॲक्टिवेट होईल आणि किती स्ट्रेंथने रिझल्ट देईल हे समजून घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण शेवटी योग पॉसिबिलिटी देतो, पण रिझल्ट देण्यासाठी ग्रहबळ, दशा आणि टायमिंग काम करते. धन्यवाद. जय श्रीराम. शुभम भवतु.